आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची 2 नेत्यांना नोटीस आली आहे। मल्लिकार्जुन खरगे आणि जे.पी. नड्डांना ही नोटीस आली असून 29 एप्रिलपर्यंत दोन्ही पक्षांना उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेत। राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस आली आहे, तर पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावरती भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना निवडणूक आयोगाची नोटीस आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या वक्तव्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या राजस्थानमधील वक्तव्यासाठी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना नोटीस जारी करण्यात आली आहे। 29 एप्रिलपर्यंत दोन्ही पक्षांना उत्तर द्यावं लागणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, या दोन्ही नेत्यांना आलेल्या निवडणूक आयोगाच्या नोटीशीबद्दल काय अधिक माहिती आहे? महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीचा कालावधी आहे। निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये जे वक्तव्य दिले जाते त्याच्या आधारावरती, आदर्श आचारसंहितेच्या आधारावरती जे केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नोटीस जारी केलेली आहे, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक प्रचारादरम्यान वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसच्या वतीनं तक्रार करण्यात आली होती। त्याच धर्तीवरती जर बघितलं आपण तर राहुल गांधी यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे वक्तव्य दिलं होतं त्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तक्रार करण्यात आली होती। या दोन्ही तक्रारींच्या आधारावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटीस जारी केली आहे। जर त्या पक्षाचा एखादा व्यक्ती किंवा नेता जर वक्तव्य देत असेल तर निश्चितपणे जे नियम आहेत, जे आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मध्ये आदर्श आचारसंहितेमध्ये जे नियम आहेत त्या नियमाच्या आधारावरती त्या पक्षाच्या प्रमुखाला नोटीस जारी केली जाते। त्या आधारावरती एकीकडे काँग्रेसमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना नोटीस जारी करण्यात आली आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। आता पुढची बातमी आहे।